गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी प्राध्यापक डॉक्टर एल एन घाटगे, हेड डिपार्टमेंट ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स, DG कॉलेज ऑफ कॉमर्स सातारा. मागच्या तासाला आपण वैद्यनाथन समितीच्या रिपोर्टबाबत इंग्रजीमध्ये चर्चा केली होती. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आपण मराठीमधून या रिपोर्टची माहिती घेणार आहोत. तर आपणा सर्वांना माहीत आहे की भारतामध्ये पतपुरवठ्याच्या माध्यमातून सहकारी चळवळ सुरू झाली. 1904 साली सुरू झालेली ही सहकारी चळवळ पतपुरवठा सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अव्याहतपणे कार्य करीत असलेली आज आपल्याला दिसून येते. 2004 साली सहकारी चळवळीला 100 वर्षे पूर्ण झाली आणि ह्या 100 वर्षाच्या कालखंडामध्ये सहकारी चळवळीनं ग्रामीण विकासामध्ये, सहकारी पतपुरवठ्यामध्ये आणि शेतकऱ्यांच्या वित्तपुरवठ्याच्या गरजा भागवण्याच्या बाबतीमध्ये केलेली कामगिरी जी आहे ती कामगिरी जरी प्रशंसनीय असली तरी खेडे पातळीवर काम करणाऱ्या ज्या प्राथमिक सहकारी कृषी पतपेढ्या आहेत, विकास सोसायटी आपण ज्यांना म्हणतो, त्या विकास सोसायट्यांनी 100 वर्षात जे कार्य केलं ते कार्य विचारात घेऊन या पतपुरवठा सहकारी संस्थांचं पुनर्जीवन घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारनं 2004 साली वैद्यनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक कृती दल स्थापन केलेला होता आणि या कृती दलाला भारतातील प्राथमिक सहकारी विकास सोसायट्यांची कार्यक्षमता, विकास सोसायट्यांची आर्थिक स्थिती आणि विकास सोसायट्या ज्या विशिष्ट परिस्थितीमध्ये काम करीत आहेत त्यांच्यापुढे जे अनेक प्रश्न आहेत, विशेषतः पतपुरवठा सहकारी संस्थांमधले अनेक गैरव्यवहार आहेत, सदोष व्यवस्थापन आहे, आर्थिक बेशिस्त आहे, कारभारातील अपारदर्शकता आहे, या संदर्भामध्ये या समितीला काम करायचं होतं आणि ही समिती 2004 साली नियुक्त करण्यात आली. या समितीनं भारतातल्या वेगवेगळ्या घटक राज्यातील अनेक जिल्ह्यांना भेटी देऊन त्या जिल्ह्यातील विकास सोसायट्यांची पाहणी केली आणि पाहणी करून आपला अहवाल सादर केलेला आहे. तर या समितीची स्थापना करण्यापाठीमागची उद्दिष्ट जी आहेत ती उद्दिष्ट आपण दुसऱ्या पॉइंटमध्ये बघतोय. पहा, या उद्दिष्टामध्ये या समितीची कार्यप्रणाली मी तुम्हाला थोडक्यात इंट्रोडक्टरी पार्टमध्ये किंवा प्रस्तावनेमध्ये मी सांगितलेली आहे. ही समिती स्थापन करण्यापाठीमागची उद्दिष्ट अशी होती की ग्रामीण भागामध्ये सहकारी पतपुरवठ्याचं कार्य करणाऱ्या ज्या विकास सोसायट्या ज्या त्या विकास सोसायट्यांचं पुनर्जीवन करणं. जे मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 100 वर्षाच्या कालखंडात 1904 ते 2004 पर्यंत विकास सोसायट्यांनी शेती आणि ग्रामीण विकासाच्या बाबतीमध्ये जी भूमिका पार पाडली आणि त्यातून या विकास सोसायट्यांचं आजारपण, बेशिस्त आणि भ्रष्टाचार वगैरे अनेक प्रश्न निर्माण झाले. या प्रश्नांचा साकल्यानं अभ्यास करून या विकास सोसायट्यांचं पुनर्जीवन करायचं. म्हणजे विकास सोसायट्या तर आवश्यकच आहेत, कारण ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाचं एकमेव साधन म्हणजे विकास सोसायट्या. आणि म्हणून या विकास सोसायट्या जरी 2004 साली तोट्यात असल्या, सदोष व्यवस्थापनाखाली काम करीत असल्या, तरी सुद्धा या विकास सोसायट्यांचं व्यवस्थापन अधिक चांगलं सुकर बनवण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांचं पुनरुज्जीवन घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून या समितीला कार्य करायचं होतं. दुसरा एक उद्देश यामध्ये होता, सहकारी पतपुरवठा संस्था म्हणजे विकास सोसायट्या ज्या ग्रामीण भागामध्ये कार्य करतात, 1904 चा प्राथमिक सहकारी विकास सोसायट्या कायदा जो आहे त्या कायद्यान्वये आणि नंतर अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारनं जो महाराष्ट्र सहकार कायदा 1960 साली स्थापन केला, या कायद्याला अनुसरून सहकारी पतपुरवठा संस्थांचं कामकाज घडवून आणण्यासाठी प्रसंगी सहकार कायद्यामध्ये आवश्यक ते बदल करणं आणि ते बदल करून आणण्याच्या दृष्टिकोनातून काम करणं हा एक उद्देश या समितीच्या स्थापनेपाठीमागचा असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे सहकारी पतपुरवठा संस्थांचं म्हणजे विकास सोसायट्यांचं पुनरुज्जीवन घडवून आणत असताना विकास सोसायट्यांच्या पुढचे प्रश्न जे आहेत, थकबाकीचा प्रश्न असेल, आर्थिक बेशिस्त असेल किंवा येणे बाकीचं प्रमाण असेल, NPA प्रमाण असेल किंवा सदोष व्यवस्थापन असेल, या सर्वावर मात करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या पुढच्या आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना आर्थिक मदत वेळेवर देण्याच्या दृष्टिकोनातून प्राथमिक सहकारी विकास सोसायट्या पुढचे आर्थिक मदतीचं किती स्वरूप निश्चित करणं आणि ते आर्थिक मदत त्यांना देण्याच्या दृष्टिकोनातून
विशिष्ट असा आकृतिबंध तयार करणं हे एक उद्दिष्ट या समितीच्या स्थापनेपाठीमागचं होतं. आणि चौथं एक अत्यंत महत्वाचं उद्दिष्ट या समितीच्या स्थापनेपाठीमागं होतं. ग्रामीण भागामध्ये सुरू झालेली ही पतपुरवठा सहकारी चळवळ आणि विकास सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं आर्थिक कल्याण घडवून आणत असताना 2004 साली समितीला जे आढळून आलं, पुढे आपण पाहणार आहोत की या 50% विकास सोसायट्या ह्या बंद पडलेल्या अवस्थेत त्यांची कार्यक्षमता पूर्ण घटलेली आहे. व्यवहार्यता हा गुणधर्म त्यांच्यामध्ये नाही आणि त्यांच्यामध्ये व्यवहार्यता आणि त्याचबरोबर त्यांची कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना सुचवणं हा एक उद्देश या या कमिटीच्या स्थापनेपाठीमागचा असलेला आपल्याला दिसून येईल. आणि या उद्दिष्टानुसार या समितीचं कामकाज सुरू झालेलं होतं 2004 साली. या समितीनं आपलं कामकाज सुरू केल्यानंतर मी आता तुम्हाला सांगितलं तर भारतातील निवडक घटक राज्यातील निवडक जिल्ह्यांतील सहकारी पतपुरवठा संस्थांना भेट देऊन या समितीनं आपली निरीक्षणं नोंदवलेली आहेत आणि मग त्या निरीक्षणावर आधारित कार्यप्रणालीवर आधारित काही शिफारशी केलेल्या आहेत. मित्रांनो, मला सांगायला विशेष आनंद वाटतो की 23 मे 2005 रोजी ही समिती कोल्हापूरला आलेली होती. शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागामध्ये एक दिवसाचा परिसंवाद या समितीनं विकास सोसायट्यांच्या कामकाजाच्या संदर्भात आयोजित केलेला होता. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्या एक दिवसाच्या सेमिनारमध्ये मी पेपर सादर केलेला होता की ज्या पेपरचं नाव आहे प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांचं पुनर्जीवन. आणि या समितीनं त्यावेळी एक दिवसाच्या परिसंवादामध्ये एकूणच प्राथमिक सहकारी विकास सोसायट्याबाबत आपल्या सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील तज्ज्ञांना काय वाटतं याविषयीचं मत जाणून घेतलेलं होतं. म्हणजे इथं महत्वाचा मुद्दा मला एवढा सांगायचा आहे तुम्हाला, वैद्यनाथन समितीनं देशभर फिरून विकास सोसायट्यांची सध्याची स्थिती जी आहे ती सध्याची स्थिती जाणून घेतलेली होती. आणि त्या वन डे सेमिनारमध्ये आम्हाला त्या वैद्यनाथन कमिटीचे प्रमुख वैद्यनाथन पाहायला मिळाले. आणि त्यांनी जे काही भाषण केलं की भारतामधल्या विकास सोसायट्यांनी मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून काम करावं आणि हीच बाब आपल्या या परिसरामध्ये विकास सोसायट्यांच्या बाबतीमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या माध्यमातून आपण राबवतोय. तर इथं महत्वाचा मुद्दा मला एवढा सांगायचा आहे आपल्याला की वैद्यनाथन समितीचं कामकाज हे प्रामुख्यानं संपूर्ण देशभर कार्यप्रणाली विकास सोसायट्यांची अभ्यासणं आणि त्यानुसार त्या समितीला काही निरीक्षणं जी जाणवली आणि ती निरीक्षणही आपण विचारात घेणं अत्यंत गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येईल. समितीचं पहिलं निरीक्षण ऑब्झर्वेशन असं आहे की भारतामधल्या सहकारी पतपुरवठा संस्थांचा भांडवली पाया मजबूत करणं गरजेचं आहे. म्हणजे खेडे पातळीवर ह्या ज्या विकास सोसायट्या किंवा कृषी पतपेढ्या काम करतात त्यांना आज पुरेसा निधी त्यांच्याकडे नाही. याचं महत्वाचं कारण या विकास सोसायट्यांचे सभासद जे आहेत ते शेतकरी आहेत आणि बहुसंख्य शेतकरी म्हणजे 75% शेतकरी गरीब आहेत, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातले आहेत, कमी शेती असलेलं आहे, बागायती शेतीचं प्रमाण कमी असलेलं आणि त्यामुळे त्यांच्याकडून विकास सोसायट्यांना लागणारा जो निधी आहे ठेवींच्या रूपानं भागभांडवलाच्या रूपानं फार मोठ्या प्रमाणात मिळवणं हे अशक्यप्राय गोष्ट असल्यामुळं समितीला असं जाणवलं की यांना वित्तीय मदत करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने कार्य हाती घेतलं पाहिजे. दुसरं निरीक्षण असं आहे की लोकशाही तत्वानुसार सभासदामार्फत स्वायत्ततेनं सहकारी संस्थांनी कामकाज करायचं असतं. पण भारतामधल्या विकास सोसायट्यांचं सांप्रतचं कामकाज म्हणजे त्यावेळी ज्या पद्धतीचं कामकाज समितीला जाणवलं त्यातून समितीनं असं एक निरीक्षण नोंदवलेलं आहे की या सहकारी संस्था ग्रामीण भागात विशिष्ट अशा राजकारणानुसार राजकीय परिस्थिती विचारात घेऊन काम करत असतात. तिथं ग्रामीण भागाचा विकास, शेतकऱ्यांचा विकास, शेतीला कर्जपुरवठा पुरेशा प्रमाणात देणं, दिलेलं कर्ज वेळेवर परत करणं यासाठी सक्रिय कामकाज जे चाललं पाहिजे ते कामकाज चालत नाही. आणि त्यामुळं सहकारी संस्थांची संस्थात्मक रचना मॅनेजमेंट जे आहे त्या मॅनेजमेंटमध्ये दुरुस्ती करण्याची गरज आहे. सहकारी संस्थांचा कर्मचारी वर्ग आहे, पुढे आपण शिफारशीमध्ये पाहणार आहोत,
जो कर्मचारी वर्ग आहे त्या कर्मचारी वर्गामध्ये अवेअरनेस निर्माण करणं गरजेचं आहे, जागरूकता निर्माण करणं गरजेचं आहे. आपली संस्था आहे आणि ती संस्था अधिक चांगल्या प्रकारे चालावी या दृष्टीनं सहकारी संस्थांमध्ये काही प्रमाणात संस्थात्मक बदल घडवून आणणं गरजेचं आहे, असं एक निरीक्षण त्यांनी नोंदवलेलं आहे. आणि पुढचं एक निरीक्षण जे आहे की हे सर्व बदल घडवून आणत असताना 100 वर्षाचा इतिहास असलेल्या सहकारी चळवळीला सहकारामधलं व्यवस्थापन अत्यंत चांगलं करण्याच्या दृष्टिकोनातून सहकार खातं किंवा संचालक मंडळ किंवा ग्रामीण भागामध्ये काम करीत असलेले बोर्ड ऑफ डायरेक्टर किंवा संचालक मंडळातील व्यक्ती आणि चेअरमन जे आहेत हे सहकारी पतपुरवठा संस्थांचं किंवा विकास सोसायटीचं पुनर्जीवन घडवून आणू शकत नाहीत. तर तिथं नाबार्ड आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी विशिष्ट अशी पावलं उचलणं, हस्तक्षेप करणं अत्यंत गरजेचं असलेलं दिसून येईल. हे एक ऑब्झर्वेशन त्यांचं असलेलं आपल्याला दिसून येईल. आणि चौथं एक ऑब्झर्वेशन या समितीने असं घेतलेलं आहे की या विकास सोसायट्या ज्या आहेत त्या विकास सोसायट्यातल्या रचना जी आहे, कन्स्ट्रक्शन जे आहे त्याच्यामध्ये पुनर्रचना करण्याची गरज आहे. ही रचना म्हणजे विकास सोसायट्यातलं संचालक मंडळ, चेअरमन, स्टाफ आणि सभासद या सर्वांमध्ये आजही ग्रामीण भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अवेअरनेस किंवा जागरूकता नाही. जे समितीला 2005 साली जाणवलं ते आजही परिस्थिती आहे. पहा, आजही आपल्या कुठल्याही विकास सोसायटीतल्या, तुम्ही तुमच्या गावात विकास सोसायटी असेल तर त्या गावातल्या शेतकऱ्यांना फक्त त्या विकास सोसायटी विषयी विचारा माहिती, काही सांगता येत नाही. ही विकास सोसायटी काय करते ते म्हणणार तिथं जाऊन विचारा. म्हणजे या अर्थानं जागरूकता जी पाहिजे सभासदामध्ये. दुसरी बाब कर्मचारी वर्ग, स्थानिक कर्मचारी वर्ग असल्यामुळं त्याला अनेक प्रकारच्या दबावाला बळी पडून काम करावं लागतं. सेक्रेटरी त्याच परिसरातला असतो आणि चेअरमन आणि संचालक मंडळ हे सुद्धा प्रदूषित कलुषित मनानं निर्णय घेत असतात. आणि त्यामुळं इथं गुणात्मक दर्जा जो आहे तो गुणात्मक दर्जा सुधारण्याची अत्यंत गरज आहे. कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. हे ऑब्झर्वेशन कमिटीला जे जाणवलं ते ऑब्झर्वेशन आपण विचारात घेणं गरजेचं आहे. आता कमिटीची कार्यकक्षा आणि कमिटीला जी निरीक्षणं कमिटीला जे जाणवली ती मी आपणासमोर ठेवलेली आहेत. ही आपल्याला निरीक्षणं CJ जोशी आणि KC जोशी यांच्या पुस्तकात पाहायला मिळतील. कॉलेजमध्ये हे पुस्तक आहे. आपण ही निरीक्षणं जरूर वाचा आणि त्याच्या आधारे काही पॉइंट्स तयार करणं गरजेचं आहे. आता आपण विचारात घेणार आहोत की रेकमेंडेशन्स ऑफ वैद्यनाथन कमिटी. वैद्यनाथन कमिटीनं ज्या शिफारशी केलेल्या आहेत त्या शिफारशींचा आपण विचार करणार आहोत. आता या शिफारशी जी आहेत, ऑब्झर्वेशन्स मी सांगितली, निरीक्षणं नोंदवलेली मी सांगितले, समितीच्या कामकाजाची दिशाही मी तुमच्या समोर ठेवलेली आहे. जे संपूर्ण भारतभर निवडक स्वरूपाच्या सहकारी संस्थांचा अभ्यास करून परिसंवाद चर्चा घडवून आणून समितीनं आपली निरीक्षणं नोंदवलेली आहेत आणि त्याच्यावर आधारित शिफारशी केलेल्या आहेत. आता या ज्या शिफारशी आहेत त्या शिफारशी प्रामुख्याने 3 प्रकारच्या आहेत. पहिली शिफारस आहे रेकमेंडेशन्स रिगार्डिंग फिनान्शियल असिस्टन्स अँड रिकन्स्ट्रक्शन. म्हणजे प्राथमिक सहकारी विकास सोसायट्यामध्ये पुनर्जीवन घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून आर्थिक मदत जी आहे सहकारी संस्थांना कशी द्यायची याविषयीच्या शिफारशी, या शिफारशी पहिल्या क्रमांकाच्या शिफारशी मानल्या जातात. दुसऱ्या शिफारशी या सहकारी संस्थांमध्ये संस्थात्मक बदल घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून, नियंत्रण घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून आणि सहकारी पतपुरवठा संस्थांचं कामकाज अधिक चांगल्या प्रकारे दर्जेदार व्हावं म्हणून सहकार कायद्यात प्रसंगी दुरुस्ती घडवण्याच्या दृष्टिकोनातून शिफारशी केलेल्या आहेत. आणि तिसऱ्या शिफारशी इतर प्रकारच्या शिफारशी आहे. या 3 प्रकारच्या शिफारशी वैद्यनाथन समितीनं केलेल्या आपल्याला दिसून येतात. यापैकी पहिल्या प्रकारच्या शिफारशी आपल्याला काही प्रमाणात आज आपण त्याची चर्चा करणार आहोत. तर पहिली शिफारस ही सहकारी पतपुरवठा संस्थांना आर्थिक मदत देण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांचं पुनर्जीवन घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून. पुनर्जीवन का? सहकारी पतपुरवठा संस्था या ग्रामीण भागाच्या, खेड्याच्या आणि शेतकऱ्याच्या आर्थिक विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. ग्रामीण भागाचा तो एक कणा आहे असं म्हणलं तरी चालू शकेल. आणि म्हणून तो एक मूलाधार जो आहे तो अधिक भक्कम करण्याच्या दृष्टिकोनातून आर्थिक मदतीच्या बाबतीमध्ये ज्या शिफारशी या समितीने केलेल्या आहेत त्यातली पहिली शिफारस आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी 50-50% शेअर उचलून सहकारी पतपुरवठा संस्थांना मदत करणं अत्यंत गरजेचं आहे. यामध्ये कमिटीला असं जाणवलं की
प्राप्त परिस्थितीमध्ये भारतातल्या विकास सोसायट्यांचं पुनर्जीवन घडवून आणण्यासाठी 1500 कोटी रुपयाच्या कर्जपुरवठ्याची गरज आहे. आणि हा 1500 कोटी रुपयाचा कर्जपुरवठा जो आहे तो कर्जपुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी 50-50चा फॉर्म्युला वापरून अशी मदत करणं गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येईल. आणि ही मदत दिली जात असताना ती कुणाला मदत दिली जावी याबाबतही समितीनं काही शिफारशी केलेल्या आहे. जी संस्था गैरव्यवहार संस्थेत झालेले आहेत, अपराधपर झालेले आहे, नुकसान झालेलं आहे, ऑडिट झालेलं नाही, NPA मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, अशा संस्थांना कर्ज द्यायची नाहीत. ज्या संस्था चांगल्या चालण्याच्या स्थितीत आहेत अशा संस्थांनाच ती मदत, आणि थकबाकीचं प्रमाण थोडंसं जादा आहे ते प्रमाण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून विशिष्ट अटीवर अशा प्रकारचं कर्ज पुरवठा केला जावा, मदत केली जावी, अशा प्रकारची पहिली शिफारस या समितीने केलेली आपल्याला दिसून येईल. मित्रांनो, ही शिफारस अत्यंत महत्वाची शिफारस असलेली आपल्याला दिसून येते. कारण पतपुरवठा सहकारी संस्थांचं जर पुनर्जीवन घडवून आणायचं असेल तर या पतपुरवठा सहकारी संस्थांना आर्थिक मदत देणं गरजेचं आहे, यावर वैद्यनाथन समितीनं भर दिलेला आपल्याला दिसून येतो. दुसरी जी शिफारस आर्थिक दृष्ट्या मदतीच्या दृष्टिकोनातून केलेली आहे ती म्हणजे राज्य सरकारचा सहकारी संस्थांमधील हस्तक्षेप बाजूला केला पाहिजे. म्हणजे सरकारनं मदत जर केली की त्यातला राजकीय हस्तक्षेप लगेच येतो. तशा प्रकारचा हस्तक्षेप प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांच्या कार्यप्रणालीमध्ये करू नये अशा प्रकारची शिफारस 1954 मध्ये गोरवाला कमिटीनेही केलेली होती. परंतु तिची अंमलबजावणी पुन्हा व्यवस्थित न झाल्यामुळे पुन्हा हीच शिफारस वैद्यनाथन समितीने केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे केवळ मदत दिली की हस्तक्षेप करायचा हे धोरण बरोबर नाही, अशा प्रकारची शिफारस वैद्यनाथन समितीने केली होती. म्हणजे राज्य सरकारांनी मदत द्यावी पण सहकारी पतपुरवठा संस्थांच्या कारभारामध्ये ढवळाढवळ किंवा हस्तक्षेप करू नये अशी एक महत्वाची शिफारस केली होती. म्हणजे सहकारी पतपुरवठा संस्थांना लोकशाही माध्यमातून स्वायत्ततेच्या दृष्टिकोनातून त्यांनी आपलं धोरण राबवता यावं, या दृष्टिकोनातून इलिमिनेशन ऑफ स्टेट्स इंटरफेरन्स म्हणजे राज्य सरकारचा हस्तक्षेपापासून बाजूला ठेवणं सहकारी संस्था ही शिफारस केलेली आहे. आणि तिसरी शिफारस जी आहे एनहान्सिंग इफिशियन्सी ऑफ पॅक्स. भारतातील पतपुरवठा सहकारी संस्था ज्या आहेत ग्रामीण भागामध्ये शेती व्यवसायाला कर्जपुरवठा करण्याचं काम करतायत त्यांची कार्यक्षमता वाढवणं गरजेचं आहे. आणि ही कार्यक्षमता वाढत असताना तोट्यात असणाऱ्या सहकारी संस्था पहिल्यांदा विचारात घेतल्या जाव्यात. त्या संस्थांना ज्या विविध प्रकारच्या DCC बँक असेल, व्यापारी बँका असतील मदत करतायत त्यांनी यांच्या कार्यक्षमतेच्या दृष्टिकोनातून काही शिफारसी करणं, मदत करणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून पहिल्यांदा कर्मचारी वर्गाची इफिशियन्सी वाढवणं, त्यांना ट्रेनिंग देणं, प्रशिक्षण देणं हा भाग त्यातला महत्वाचा असलेला आपल्याला दिसून येईल. जोपर्यंत कार्यक्षमता वाढत नाही तोपर्यंत प्राथमिक सहकारी विकास सोसायट्या ह्या केवळ राज्य सरकार किंवा केंद्र सरकारनं दिलेल्या मदतीवरच काम करतात असं ते होईल. आणि असं होऊ नये यासाठी त्यांची कार्यक्षमता वाढवण्यावर भर दिला जावा अशा प्रकारची एक शिफारस केलेली दिसून येते. पुढची जी शिफारस आहे ते म्हणजे कोऑपरेटिव्ह ऑडिट ऑफ पॅक्स थ्रू CA म्हणजे सनदी लेखापालामार्फत प्राथमिक सहकारी विकास सोसायट्यांचं ऑडिट केलं जावं. 2004 पूर्वी प्राथमिक सहकारी विकास सोसायट्यांच्या ऑडिटच्या बाबतीत हिशेब तपासणीच्या बाबतीत समितीला असं आढळून आलं 3-3, 4-4 वर्षे विकास सोसायट्याचं ऑडिटच होत. आणि जे ऑडिट केलं जातं ते ऑडिट केले जाणारा ऑडिट वर्ग जो आहे तो अगदी नाममात्र नॉलेज असलेला आहे. सनदी लेखापाल ज्याला आपण CA म्हणतो, सर्टिफाईड CA, त्यांच्या मार्फत अशा प्रकारचे ऑडिट केलं जावं ही एक शिफारस या समितीनं महत्वाची केलेली आहे. आणि पुढचे एक शिफारस जी आहे यूज ऑफ कॉम्प्युटर इन अकाउंटिंग ऑफ पॅक्स. प्राथमिक सहकारी विकास सोसायट्यांच्या कारभारातील गैरव्यवहार टाळायचे असतील तर हे व्यवहार संगणकीकृत पाहिजेत आणि त्यामुळं सर्व आर्थिक व्यवहार हे संगणक प्रणालीतून केले जावेत. असं जर केलं तर पारदर्शीपणा त्यातून येईल आणि प्राथमिक सहकारी विकास सोसायट्यांचं आर्थिक कामकाज अधिक चांगल्या प्रकारे चालू शकेल. म्हणजे या अनुषंगानं ज्या आर्थिक 5 शिफारशी केलेल्या आहेत या शिफारशी अत्यंत महत्वाच्या आहेत. म्हणजे प्राथमिक सहकारी संस्थांना वित्तीय मदत करून त्यांची पुनर्जीवन घडवून आणत असताना प्रामुख्यानं त्या संस्थेतलं बोर्ड ऑफ डायरेक्टर, त्या संस्थेमधले कर्मचारी वर्ग हे कशा पद्धतीने ऍक्टिव्ह झाले पाहिजेत
या अनुषंगाने शिफारशी केलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि यानंतरच्या पुढच्या ज्या शिफारशी आहेत त्या आपण नंतरच्या तासाला पाहणार आहोत. धन्यवाद.